कोल्हापूरमधल्या पुराचा दूध संकलनाला फटका, शेतकऱ्यांचा गोकुळ दूध संघापर्यंत पोहोचण्याकरता संघर्ष। पुण्यात पावसाचा जोर ओसरला, मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच। अमरावतीमध्ये पोलिसांनी जप्त केली 14.50 ग्रॅम ड्रग्ज, पोलिसांकडून 88,000चा मुद्देमाल जप्त। नाशिकमध्ये पाऊस थांबला असला तरी धरणातून मात्र मोठ्या प्रमाणावर विसर्ग, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्यातील ताम्हणी परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद, एका दिवसात तब्बल 575 मिलीमीटर पाऊस कोसळला। पुण्यातील मध्यवर्ती भागातील टिळक पूल वाहतुकीकरता बंद, मुठा नदीच्या पाणीपातळीत वाढ। दौंडच्या भीमा नदीच्या पातळीत वाढ, भीमा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा। पुण्यातील वाघोलीमध्ये पोलिसांची ड्रग्ज विरोधात कारवाई, 76 लाखांचा मुद्देमाल जप्त। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।